नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. आज अखेर महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. अर्ज मागे घेण्यासाठीची मुदतही संपली आहे. महापालिकांमध्ये कोणत्या पक्षांचे किती उमेदवार असतील, कोणत्या महापालिकांमध्ये कुणाकुणामध्ये सरळ लढत होणार आहे, हे सगळं आज स्पष्ट झालंय. पण खरी चर्चा रंगली ती मतदानाआधीच लागलेल्या निकालाची. बसला ना धक्का? अहो, तुम्हा आम्हाला मतदार म्हणून धक्का बसलाच पाहिजे, कारण मतदान करण्याआधीच तुमचा आमचा सर्वात मोठा अधिकारच हिरावून घेतलाय आणि त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही. कोणता एखादा पक्षही जबाबदार नाहीये, पण एका अर्थाने सगळेच पक्ष त्याला जबाबदार आहेत. आज राज्यातल्या 29 महापालिकांमधल्या 64 पेक्षा जास्त वॉर्डातील प्रतिनिधी बिनविरोध निवडून आलेत. बरं, सगळ्याच ठिकाणी जिंकून येणारा उमेदवार हा सर्वमान्य होता म्हणून इतरांनी अर्ज मागे घेतलेत असं मुळीच नाहीये. काही ठिकाणी राजकीय शिष्टाई, काही ठिकाणी अर्जांमधल्या त्रुटी, अशा अनेक कारणांमुळे हा निकालाआधीचा निकाल लागलाय. आणि आता अर्थातच एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हालाही लगेचच पडला असेल. या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाचे? एनी गेसेस? मला असं वाटतंय की तुम्ही अगदी ओळखलं असेलच. तुमच्या मनात सर्वात आधी आलेल्या भारतीय जनता पक्षाचेच सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध जिंकलेले आहेत. त्यातही कल्याण डोंबिवलीमध्ये तर भाजपचे 15 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत. इथे भाजपनंतर शिंदेचे सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले. राज्यातल्या 2869 नगरसेवक पदासाठी मतदान होणार होतं. मात्र आता त्यातल्या 71 नगरसेवकांसाठी मतदानच होणार नाहीये. त्यामुळे आता उरलेल्या ठिकाणी झुरळा उडणार आहे आणि 15 तारखेला मतदान होणार आहे. याच अनुषंगाने आजचा आपला पहिला प्रश्न आहे आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा 0 आवरचा पहिला प्रश्न आहे, मतदार मत देताना सर्वात जास्त महत्त्व कशाला देतात असं वाटतं? उमेदवाराला, पक्षचिन्हाला, सत्ताधारी पक्षाला का आर्थिक आमिषाला? मुळामध्ये निवडणूक असते ती लोकांना आपला प्रतिनिधी निवडता यावा म्हणून, पण मतदारांना हा चॉईसच ठेवला नाही. तर खरं तर गेल्या काही वर्षांपासूनच बिनविरोध निवडीचा एक नवा पॅटर्न तयार होऊ लागलेला होताच. अगदी लोकसभा निवडणुकीमध्येही हे आपण बघितलेलं आहे. नगरपालिका, महापालिका म्हणजे तर अगदी छोटे छोटे मतदारसंघ असतात. त्यामुळे तिथे हा पॅटर्न राबवणं आणखी सोपं आहे. त्यामुळे सध्या राज्यभरामध्ये तेच चित्र आहे. पहिलं मत टाकलं जाण्यापूर्वीच अनेक शहरात निकाल लागायला सुरुवातही झाली आहे. कुठे विरोधकांचे अर्ज बाद झाल्यामुळे, कुठे अर्ज मागे घेतल्यामुळे, पण राज्यभरामध्ये 65 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. यात सत्ताधारी महायुतीचे 64 जण आहेत, तर एक नगरसेविका आहेत, त्या मालेगावातल्या आहेत, इस्लाम पार्टीच्या. आता या 65 वॉर्डातल्या मतदारांना त्यांचा जल्लोष पाहण्याशिवाय काहीच करण्यासारखं नाहीये. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आपल्या विजेत्या नगरसेवकांचं तर अभिनंदनही करून टाकलंय. MMR रिजनमध्ये असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सुद्धा 5 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा 6 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जिंकून आलेले आहेत, बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे या सर्व नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की आपण अजूनही होऊ घातलेल्या या निवडणुका 15 तारखेला आहेत. 15 तारखेपर्यंत जोमाने कामाला लागा. आणि कल्याण डोंबिवलीच्या याच निकालांवरती आक्षेप घेत मनसेचे नेते अविनाश जाधव हे ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत. थोड्या वेळाने ते आपल्या सोबत असणार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण तूर्तास कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत ती पालिकानिहाय आकडेवारी आपण पाहूयात मीडिया सेंटरला. मतदानाआधीच बिनविरोध किती नगरसेवक निवडून आलेले आहेत? भाजपचे 44, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादीचे 2 आणि इस्लाम पार्टीचे जसं म्हटलं आपण एक नगरसेविका निवडून आलेले आहेत. एकंदरीत कल्याण डोंबिवलीमध्ये आता पालिकानिहाय आपण बघतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये 21 बिनविरोध, त्याच्यामध्ये 15 भाजपचे आणि 6 शिवसेनेचे.
जळगावमध्ये 6 भाजप 6 शिवसेना अशी टॅली आहे. इथे पण 12 बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत. आधीच पनवेलमध्ये भाजपने बाजी मारत 8 बिनविरोध उमेदवार निवडून आणलेले आहेत. शिष्टाई म्हणा किंवा स्ट्रॅटेजी म्हणा. धुळ्यामध्ये सुद्धा भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. पिंपरी चिंचवडमध्येही 2. ठाण्यामध्ये शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. अर्थातच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि भिवंडीमध्ये भाजपचे 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. पुण्यामध्येही भाजपचे 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर एकूण असे 65 उमेदवार निवडणुकीआधीच बिनविरोध निवडून आलेत. तर भाजपच्या खालोखाल शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यातल्या ठाण्याच्या भावी नगरसेवकांनी लगेचच जल्लोषही सुरू केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी या विजेत्यांचा सत्कार करत त्यांना मिठाई भरवली. शिवाय महायुतीच विजयी होणार याची खात्री असल्यामुळे विरोधकांनीही माघार घेतल्याचा दावाही केला. नवीन फॉर्म तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो, खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार, जिंकून येणार कामाच्या जोरावर, त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध होते. त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे आमच्या उमेदवाराचं हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोचपावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते. तर आजच्या दिवशीचा हा एक हायलाईट होता की अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. पण त्याचबरोबर आता दुसरा जो हायलाईट आहे त्याच्यावरती आपण नजर टाकूया. कधी कधी आई बाबा ऑफिसला जाऊ नयेत म्हणून मुलं हट्ट करतात, त्यांना कोंडूनही ठेवतात. गावगावचे नेतेही कार्यकर्त्यांना आई वडिलांसारखेच आहेत. मग त्यांनी हट्ट केला तर बिघडलं कुठे? आज नागपुरामध्ये अक्षरशः हेच बघायला मिळालं. भाजपचे उमेदवार किसन गावंडे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क कोंडून ठेवलं होतं आणि पक्षाने सांगितलं असलं तरी अर्ज मागे घेऊ नका असा लाडका हट्ट धरला होता. झालं असं की प्रभाग क्रमांक 13D मध्ये नेमकं तिकीट कुणाला द्यायचं हे ठरत नसल्यामुळे भाजपने दोघांना एबी फॉर्म दिले होते. गावंडेंसोबतच विजय होले हे सुद्धा पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. आज शेवटचा दिवस असल्यामुळे एकाला अर्ज मागे घेणं आवश्यक होतं आणि पक्षाने गावंडेंना माघार घ्यायला सांगितली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला. मग काय विचारता, गावंडेंना त्यांच्याच घरामध्ये कुलूप बंद करून बाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता. प्रॉपर इथला व्यक्ती असून तो का देत नाहीये? जुना कार्यकर्ता का देत नाहीये? तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अडकून ठेवायचं होतं. जर तुम्हाला नाम हे द्यायचंच नव्हतं तर आधीच पहिले क्लिअर करायचं होतं. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पक्षासाठी. मग यावेळेस आमच्याकडे सगळं चिन्ह दिलं, सगळं दिलं. त्यानंतर मग तुम्ही पहिल्यांदाच एबी फॉर्म द्यायला पाहिजे नव्हतं. जर दिलेलं आहे तर तुम्ही वापस घ्यायला नको सांगा ना. शेवटच्या क्षणाला का सांगितलं? आम्ही आमच्याकडनं एखादी उमेदवाराला उभं केलं असतं, अपक्ष लढला असता आमच्याकडला उमेदवार. आम्ही भाऊला बाहेर जाऊ देणारच नाही. जेव्हा माननीय साहेब गडकरी साहेब म्हणतात की सर्वेनुसार नाव येणार, भाऊचं नाव सर्वेमध्ये आहे आणि जास्त प्रमाणात आहे, तरी पण भाऊची तिकीट का घेण्यात येत आहे? कार्यकर्ते आक्रमक झाले होते, भावनिक झाले होते आणि ऐकत नव्हते. त्यामुळे भाजप आमदार परिणय फुकेंना त्यांची समजूत घालण्यासाठी गावंडेंच्या घरी यावं लागलं. फुकेंनी आधी कार्यकर्त्यांची आणि त्यानंतर गावंडेंशीही चर्चा केली. स्वतः गावंडेही बंद दाराआडून कार्यकर्त्यांना आवाहन करत होते. सोबतच कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश मानावा. ते बघा कार्यकर्त्यांना इथनं उठवत आहे. किसन गावंडे यांच्या संवाद साधण्याचा ते प्रयत्न करत आहे, कारण की परिणय फुके यांना कार्यकर्ते जुमानायला तयार नाही. मात्र किसन गावंडे यांची समजूत आता परिणय फुके काढत आहे. कार्यकर्ते मी पळायला घालायला तयार आहे. कार्यकर्त्यांनी मला जाऊ द्यावा, माझी नम्र विनंती आहे. पक्षाच्या आदेशाचं पालन करावं. माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, बावनकुळेजी, शहर अध्यक्ष परिणय फुकेजी, सुधाकररावजी देशमुख, कोळे यांनी सर्वांनी माझ्या उमेदवारीला समर्थन दिलं होतं. परंतु काही अडचणी आल्या असतील, पक्षासमोर अनेक अडचणी राहतात.
आज 2000 लोकांनी उमेदवारी नागपूर शहरात मागितली आहे आणि 151ला देता येते. याही प्रभागामध्ये अनेक 49 लोकांनी उमेदवारी मागितली, त्यापैकी उमेदवारी जे 4च लोकांना देता येईल आणि उमेदवारी देत असताना अनेक निष्कर्ष पाहिले जातात आणि नेत्यांनी चांगल्या प्रकारे निष्कर्ष पाहिले असतील. नागपुरातला ड्रामा बराच वेळ सुरू होता. अखेर कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात परिणय फुकेंना यश आलं खरं, पण थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून द्यायचं आश्वासन दिल्यावरच मग कार्यकर्त्यांनी दरवाजा उघडला आणि मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉल करण्यासाठी सगळेजण निघाले. यावेळी स्वीकृत नगरसेवक पद मिळवण्याबाबत गावंडेंनी सूतोवाचही केलं. आपल्यासोबत किसन गावंडे आहे. भाऊ, मला एक सांगा, परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं काय बोलणं करून दिलं? नाही, माझं बोलणं करून ते मला येतो भेटायला या बोलून बरं, तुम्हाला काय आश्वासन दिलं? काय आश्वासन दिलं? आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नाही आहे. पक्षाने मला लहानाचं मोठं केलेलं आहे. पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे. नगरसेवक हे सर्वस्व पद नाही आहे. पक्षाने मला गरिबीतनं मी जन्माला आलो आहे आणि पक्षाने मला खूप काही दिलंय. आज जे काही मी आहे ते पक्षामुळे आहे. कार्यकर्त्याच्या भावनाचा मला आदर करतो मी, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे आणि नगरसेवकाचे अधिकार नक्कीच मिळेल. कार्यकर्त्या भावना कशा जपल्या जाईल? मग नाही, कार्यकर्त्याच्या भावनाचा नक्कीच आदर होईल. मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करू द्या, नक्की आदर होईल त्याचा. की तुम्ही जर का तुमच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मग हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल? ती कार्यकर्त्यांची भावना आहे. कुठल्या रूपानं प्रतिनिधी मिळेल या भागाला, कुठल्या नाही कुठल्या रूपाने होऊ स्वीकृत नगरसेवक म्हणून मिळेल, कुठेही मिळेल. काही शब्द दिला तसा? शब्द दिला नाही. शब्द द्यायचे आहेत, अजून आम्हाला जाऊ द्या, तेव्हाच होईल, चर्चा होईल तेव्हाच होईल ना. कुठे बोलावलंय तुम्हाला? माननीय परिणयजींना माहित, माननीय परिणयजींना माहित. खरं तर आज साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस साताऱ्यात होते. व्यासपीठावरती बसलेले असतानाही ते फोनवर बोलत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. त्यांनी स्वतःच आपल्या भाषणामध्ये तसं सांगितलंही होतं, मात्र नेमके त्यावेळी ते गावंडेंच्या कार्यकर्त्यांशी बोलत होते की नाही हे मात्र समजलेलं नाहीये. पण मुख्यमंत्र्यांशी गावंडेंचं बोलणं झालं हे नक्की, कारण त्यानंतर कार्यकर्ते माघारीसाठी राजी झाले आणि गावंडेंनी आपला अर्ज मागे घेतला. नागपुरामध्ये 6 ठिकाणी भाजपने असे 2 AB फॉर्म दिले होते. त्यापैकी गावंडेंसह रुपाली वरठी, सुबोध आचार्य, अंबिका महाडिक आणि स्वप्ना हिरणवार यांनी आपले अर्ज मागे घेतले. 6वे उमेदवार धीरज चव्हाण मात्र नॉट रिचेबल आहेत. दरम्यान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरनं फोनवर बोलत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात माफी मागितली. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो. त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे. त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो. त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी विरोधाची रेषा पुसली गेल्याचं आपण पाहिलं होतं. राज्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये असलेले पक्ष राजरोसपणे एकत्र लढत होते, तर आता महापालिकेला मैत्रीच्या सीमारेषा धुरकट झालेल्या दिसतायत. कारण एकमेकांविरोधात लढताना कोणताही मुलाहिजा न ठेवता मित्रपक्षावरती सुद्धा टीका होते. आज पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याचा प्रत्यय दिला. शहरातल्या समस्यांवरती त्यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि थांब ना बाबा, जरा कळ काढ जरा. त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय. यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये. त्यामुळं तिथं दहशत वाढली. हे साधं सरळ गणित आहे. एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा दाखवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? याचं जरा नीटपणे चौकशी करा.
आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात ह्याचंही रेकॉर्ड काढा. तर हे दादांचे आरोप होते याबद्दल आणि त्याचबरोबर जे बिनविरोध आज निवडून आलेले उमेदवार आहेत या सगळ्याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार परिणय फुके आणि मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव.